Good morning, students. We will study now the remaining properties in definite integration. डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण 5 प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या मागच्या लेक्चरला. त्यात पहिली प्रॉपर्टी ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर सेम असेल तर त्या इंटिग्रलचे व्हॅल्यू ही 0 होते. दुसरी प्रॉपर्टी आपण पाहिली होती, इफ वी इंटरचेंज लोअर लिमिट and upper limit, then the value of the integral changes by sign only. तिसरी प्रॉपर्टी आपण पाहिली होती, definite integration is independent of change of variable. म्हणजे इंटिग्रल जर एक्स व्हेरिएबलमध्ये दिले असेल डेफिनाइट इंटिग्रल, तर व्हेरिएबल टी आपण जर केला किंवा घेतला तरी आपल्याला इंटिग्रलची व्हॅल्यू सेम मिळते. मीन्स प्रॉपर्टी थर्ड टेल्स दॅट इंटिग्रेशन a to b fx dx is equal to integration a to b ft dt, means it is independent of change of variable. चौथ्या प्रॉपर्टीमध्ये आपण a आणि b मध्ये जर c नंबर घेतला तर आपल्याला डेफिनाइट इंटिग्रल हे सम ऑफ टू इंटिग्रल्समध्ये लिहिता येतं. म्हणजे चौथ्या प्रॉपर्टीमध्ये a to c fx dx प्लस c to b इंटिग्रल fx dx बरोबर आपल्याला लेफ्ट साईड काय मिळते, इंटिग्रेशन a to b fx dx. आणि पाचवी प्रॉपर्टी आपण पाहिली होती, इंटिग्रेशन a to b fx dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ a प्लस b मायनस x dx. त्याचं प्रूफ पण आपण पाहिलं होतं. आता आपण सहावी प्रॉपर्टी जी पाहिली होती, सेम पाचव्या प्रॉपर्टीसारखी, इंटिग्रेशन a 0 to a fx dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to a f ऑफ a मायनस एक्स. फंक्शनची व्हॅल्यू a मायनस एक्सला. तर हे दोघं इंटिग्रल सेम असतात. आता आपण प्रॉपर्टीज सातवी बघू. बघा, प्रूव्ह दॅटला वरती स्टेटमेंट दिलेलं आहे. इंटिग्रल 0 to 2a fx dx इज इक्वल टू 0 to a fx dx प्लस 0 to a f ऑफ 2a मायनस एक्स dx. मग ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करणार आहोत. मग आपली चौथी जी प्रॉपर्टी होती, ए आणि बी मधले अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमध्ये जर मिडल पॉईंट जर तुमचा आपण घेतला तर आपल्याला सम ऑफ टू इंटिग्रल्समध्ये लिहिता येते. ठीक आहे. मग ही जी प्रॉपर्टी ही दोन वेने सोडवता येईल तुम्हाला, आलं लक्षात. परंतु ठीक आहे, आपण पुस्तकाप्रमाणे जाऊ. प्रूफ दिलेलं आहे त्या ठिकाणी. बघा, आर एच एस साईड घेतली म्हणजे दोन इंटिग्रलची सम घेतली. त्या दोघं इंटिग्रल्सला I1 आणि I2 म्हटलेलं आहे. I1 आणि I2 दोघांची सम नंबर 1 इक्वेशन दिलं आहे. मग हे कशावरून लिहिलं आपण, आर एच एस साईडवरनं. मग I2 आपण सोडवत गेलो. बघा, I2 सोडवत गेलो. आपल्याला काय दाखवायचं आहे, लेफ्ट हँड साईड दाखवायची आहे. I2 घेतलं 0 to a f ऑफ 2a मायनस एक्स dx.
मग सबस्टिट्यूशन पुटअप केलं 2a मायनस एक्स इज इक्वल टू टी. एक्सची किंमत तुम्हाला दिसते 2a मायनस टी. डिफरन्शिएटिंग केल्यावर डी एक्सची व्हॅल्यू मिळते तुम्हाला मायनस डी टी. मग व्हेरिएबल ॲज एक्स वेरीज फ्रॉम 0 to a, t varies from 2a. त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक दिसते. लोअर लिमिट 0 पुटअप केल्यावर तुम्हाला काय मिळते, टीची व्हॅल्यू 2a मिळते आणि अप्पर लिमिट a टाकल्यावर तुम्हाला मिळते टी इज इक्वल टू a मिळतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी जी ओळ दिलेली तुम्हाला ॲज एक्स व्हेरीज फ्रॉम 0 to 2a, टी व्हेरीज फ्रॉम 2a to 0. परंतु खाली जर पाहिलं तुम्ही इंटिग्रँडमध्ये त्या व्हॅल्यूज वेगळ्या दिसत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर लक्ष असू द्या. आय इंटिग्रल काय होईल मग, एफ ऑफ टी मायनस डी टी. बरोबर आहे. इंटिग्रलमध्ये लिमिट्स तुमचे 2a to a होतं आहे. येते का लक्षात सगळ्यांच्या, 2a to a होतं आहे. मग डी टीला जो निगेटिव्ह साईन होता तो बाहेर काढला मी. इंटिग्रल 2a to a एफ ऑफ टी डी टी. मग जर साईन तुम्हाला पॉझिटिव्ह करायचे असेल तर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जर इंटरचेंज केले तर तुम्हाला मिळतं आहे 0 to 2a एफ ऑफ टी डी टी. मग I2 इंटिग्रल काय चेंज झालं तुमचं, परत व्हेरिएबल बदलला आपण. इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ व्हेरिएबल द डेफिनाइट इंटिग्रल रिमेन्स द सेम. सो 0 to 2a एफ एक्स डी एक्स. म्हणजे I2 इंटिग्रल तुम्हाला मिळालेलं होतं 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स डी एक्स इज इक्वल टू काय मिळते 0 to 2a. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी चुकलेल्या आहेत त्यांच्या. पूर्ण प्रूफमध्ये बऱ्याचशा गोष्टी पुस्तकामध्ये चुकलेल्या आहेत. बघा सांगतो मी तुम्हाला. आपण ज्यावेळेस इंटिग्रल चेंज केलं होतं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, त्यावेळेस a to 2a मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला I2 इज रिड्यूस टू इंटिग्रेशन 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन a to 2a एफ एक्स डी एक्स. आपण जी ही स्टेप घेतली 2a मायनस एक्स इक्वल टू टी पुटअप केला I2मध्ये, तर I2ची किंमत मिळते तुम्हाला बघा फ्रॉम इक्वेशन 1च्या वरची लाईन. तर या ठिकाणी राईट साईडला a to 2a एफ एक्स डी एक्स मिळतो आहे. मग आता आर एच एस आपण लिहिलेली आहे. पहिली टर्म तुम्हाला दिसते 0 to a एफ एक्स डी एक्स, दुसरी टर्म 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स. मग राईट साईड मिळते तुम्हाला 0 to a एफ एक्स डी एक्स. म्हणजे I1 जसं तसं होतं. आणि दुसरं जे इंटिग्रल आहे ते a to 2a मिळते एफ एक्स डी एक्स. मग आपली जी प्रॉपर्टी होती 0 to 2a मध्ये a हा पॉईंट मिडलला आहे, म्हणून आपण लिहिणार बाय प्रॉपर्टी नंबर 3. 0 to 2a मध्ये पॉईंट मिळतो आहे तुम्हाला a, म्हणजेच तुम्हाला लिहिता येईल 0 to 2a एफ एक्स डी एक्स. म्हणजेच तुम्हाला एल एच एस साईड मिळते आहे. पुस्तकात 3-4 ठिकाणी त्यांनी जी मिस्टेक केलेली आहे ते तुम्ही समजून घ्या. प्रॉपर्टी नंबर 3 किंवा ज्या स्टेप्स I2मध्ये वापरलेल्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या दिसत आहेत. तिथं प्रिंटिंग मिस्टेक येते, परंतु नो डाऊट प्रूफ मिळतं आहे. चौथी प्रॉपर्टी, इवन आणि ऑड फंक्शन जर असेल फंक्शन एफ एक्स,
तर काय होतं? प्रूव्ह दॅट प्रॉपर्टी मायनस ए टू ए 2 टाइम्स 0 टू ए इंटिग्रल एफ एक्स डी एक्स फंक्शन एफ इज इवन फंक्शन आणि इंटिग्रलची व्हॅल्यू असते डेफिनेट इंटिग्रलची 0 इफ फंक्शन एफ एक्स इज ऑड फंक्शन. मग आता इवन आणि ऑड फंक्शन म्हणजे काय? तर एखादं फंक्शन एफ एक्स हे इवन फंक्शन केव्हा असतं? इफ पहिली ओळ बघा, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ एक्स. म्हणजे एक्सची जागा तुम्ही रिप्लेसमेंट करून मायनस एक्स जर पुटअप केलं तर फंक्शनची व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर एक्सला सेम असते. मग ऑड फंक्शन केव्हा म्हणणार तुम्ही? एफ एक्स इज ऑड फंक्शन इफ एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, म्हणजे निगेटिव्ह एफ ऑफ एक्स, निगेटिव्ह एफ ऑफ एक्स. मग ह्या प्रॉपर्टीसाठी एल एच एस घेतली. बघा नंबर 1 इक्वेशन दिसतं आहे, मायनस ए टू ए एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू सम ऑफ टू इंटिग्रल्स लिहिलं आहे. बघा मायनस ए टू 0, कारण 0 हा मायनस ए आणि एमध्ये आहे म्हणून आपल्याला सम ऑफ टू इंटिग्रल्स लिहिता आलं, म्हणून त्याला नंबर 1 इक्वेशन दिलं. मग आता नंबर 2चं जे इंटिग्रल आहे, 2 नंबरचं इंटिग्रल प्लस करून लिहिलेलं, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे नाही आहेत. चेंजेस कुठं होतील? तर पहिल्या इंटिग्रलमध्ये, 2 इंटिग्रलची सममधलं. मग आपण पहिलं इंटिग्रल घेतलं मायनस ए टू 0 एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. मग या ठिकाणी एक्सची किंमत मायनस टी पुटअप केली, डी एक्सची व्हॅल्यू मिळते मायनस डी टी. मग जर एक्स व्हेरीज फ्रॉम मायनस ए टू 0, म्हणजे एक्सची किंमत मायनस ए टाकली तर टीची किंमत प्लस ए होतं, आणि ज्यावेळेस एक्सची किंमत 0 टाकणार त्यावेळेस टीची व्हॅल्यू पण 0 मिळते. मग बघा काय मिळतं आहे, इंटिग्रल इज इक्वल टू, त्याला आय नाव दिलं आहे, ठीक आहे, काय फरक पडत नाही. ए टू 0 मायनस एफ ऑफ टी, सॉरी एफ ऑफ मायनस टी मायनस डी टी. मग निगेटिव्ह साईन डी टीचं आपण बाहेर काढलं, ते साईन जाण्यासाठी काय केलं, मग अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण इंटरचेंज केलं. तर 0 टू ए एफ ऑफ मायनस टी डी टी. पुन्हा आपण इंटरचेंजिंग केलं व्हेरिएबल आपण चेंज केले, सॉरी. तर व्हॅल्यू ऑफ द डेफिनेट इंटिग्रल रिमेन्स द सेम. मग आता इंटिग्रल काय मिळालं तुम्हाला? मायनस ए टू 0 एफ एक्स डी एक्स इक्वल टू 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स. मग ही किंमत तुम्ही नंबर 1मध्ये टाकली. मग बघा इक्वेशन 1 बिकम्स, पहिलं इंटिग्रल चेंज झालं, 0 टू ए झालं एफ ऑफ मायनस एक्स. आता दोघं जे इंटिग्रल्स आहेत ॲडिशनला राईट साईडला, त्याचे लिमिट्स अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सेम आहे, म्हणजेच फंक्शनची त्या ठिकाणी काय झाली, ॲडिशन झाली. मग जर फंक्शन ऑड फंक्शन असेल तर तुम्हाला काय माहिती आहे, वरती मी तुम्हाला सांगितलं एफ ऑफ मायनस एक्स ही किंमत काय असेल, मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजेच तुम्ही या वरच्या सममध्ये, फंक्शनच्या सममध्ये एफ एक्सची जागा मायनस एफ एक्सने केले तर तुम्हाला त्या ठिकाणी मायनस एफ एक्स प्लस एफ एक्स 0 मिळून जातो, आणि 0चं इंटिग्रल 0 असतं. म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल जे होतं तुमचं मायनस ए टू एफ एक्स डी एक्स इक्वल टू 0 मिळते. आणि जर फंक्शन इवन असेल तर काय मिळतं, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ एफ एक्स. मग तो जो ब्रॅकेट होता सम ऑफ एफ ऑफ मायनस एक्स आणि एफ एक्स, याच्यामध्ये तुम्ही ही किंमत टाकली इवन फंक्शन म्हणून, तर तुम्हाला मिळते एफ एक्स प्लस एफ एक्स, म्हणजेच 2 टाइम्स एफ एक्स. येते लक्षात? तर अशा पद्धतीने हे इंटिग्रल. मग या सर्व प्रॉपर्टीजचा वापर आपल्याला एक्झाम्पल्समध्ये जे आहे, एक्झाम्पल्समध्ये या प्रॉपर्टीजचा यूज करून तुमचं बरंचसं इव्हॅल्युएशन हे कमी होऊन जाईल. म्हणून काळजीपूर्वक या सर्व प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. बघा आपण हळूहळू एक्झाम्पल्सकडे जाऊ. तर ह्या 3ऱ्या आणि 7व्या आणि 8व्या प्रॉपर्टीसाठी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. बघूया, 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिलं फंक्शन आहे ऑड फंक्शन आहे. बघा -π/4 टू π/4 इंटिग्रल दिलेलं आहे, x³ इंटू साइन एक्स रेस टू 4.
मग एक्स क्यूब ही टर्म साईन आणि त्याचा पॉवर 4 आहे, म्हणजे तो तुम्ही मायनस एक्स जरी टाकला तरी तुम्हाला तो पॉझिटिव्ह मिळणार आहे, परंतु मायनस एक्सचा क्यूब हा निगेटिव्ह एक्स क्यूब मिळतो आहे, म्हणून ते ऑड फंक्शन आहे. म्हणून दिस लास्ट प्रॉपर्टी बाय युजिंग दॅट लास्ट प्रॉपर्टी इवन अँड ऑड फंक्शनचे प्रॉपर्टी, त्यानुसार त्याचं इंटिग्रल काय मिळते 0. परंतु दुसरं एक्झाम्पल जे ते इवन फंक्शनचं आहे. -1 to 1 इंटिग्रल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 + एक्स स्क्वेअर. मग मायनस एफ ऑफ मायनस एक्स जर आपण केला तर तुम्हाला मिळते ओरिजिनल एफ एक्स, म्हणून ते इवन फंक्शन आहे. आणि त्याचं उत्तर काय काढलं आहे बघा. प्रॉपर्टी जर वापरली -1 to 1 इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 1 + एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स 0 to 1 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 + एक्स स्क्वेअर. 2 टाइम्स केला. आता ते फंक्शन काय होतं तुमचं इवन फंक्शन होतं. मग आता याला सोडवायचं. मग खाली 1 + एक्स स्क्वेअर होता, म्हणून वरती 1 + एक्स स्क्वेअर -1 टाकला, म्हणजे 1 ॲडजस्टमेंट केलं. सो 1 - 1 अपॉन 1 स्क्वेअर. फायनल आन्सर काय आहे तर मग एक्स मायनस टॅन इनवर्स एक्स, आणि लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 1 टाकलं. वन टाकल्यानंतर तुम्हाला मिळते 1 - टॅन इनवर्स एक्स. दोघं ठिकाणी टॅन इनवर्स एक्स दिसतोय, परंतु टॅन इनवर्स 1 येतो आणि इकडे तुमचा 0 आहे. 1 - π/4, कारण टॅन इनवर्स 1 हा काय असतो टॅन π/4 1 असतो, म्हणून टॅन इनवर्स 1ची किंमत π/4. तर तुम्हाला मिळते 2 × 1 - π/4. फायनल आन्सर तुम्हाला दिसतं आहे. मग आता सॉल्ड एक्झाम्पल्सकडे जाऊ आपण, प्रॉपर्टीज कशा वापरायच्या. पहिलं एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पलमध्ये रॅशनलाइज केलं आहे बघा. इव्हॅल्युएट द इंटिग्रल दिलेलं आहे, रॅशनलायझेशन केलं आहे. खाली तुम्हाला मिळतं आहे 2, म्हणजे आता सिम्पल होऊन गेलं. इंटिग्रेशन 1/2 मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटरचा 2 रूट 2 + x मायनस रूट x dx, म्हणजे रेस टू हाफ आहे तुमचा प्रत्येक फंक्शनला. त्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर 2 + x रेस टू 3/2 डिवायडेड बाय 3/2 मायनस एक्सचा पॉवर 3/2 डिवायडेड बाय 3/2 1 2 3. आता या ठिकाणी 3/2 कॉमन जर काढून घेतला तुम्ही तर तुम्हाला 1/3 मिळतो. डिनॉमिनेटरला 3 घ्यायचा आहे. मग बघा परत राईट साईडला इकडे या. पहिली ओळ 2x + 3 पॉवर 3/2 मायनस एक्स पॉवर 3/2 1 2 3 लोअर अँड अप्पर लिमिट. आपण अप्पर लिमिट टाकू 3. एक्सची किंमत 3 टाकायची. 3 + 2 म्हणजे 5 क्यूब मायनस 3चा रेस टू 3/2 घात. लगेच 2 + 1 मायनस करून दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 + 1 लोअर लिमिट टाकलं 1 आणि 1चा पॉवर 3/2. ओके. 5 × 3/2 मायनस 3 × 3/2 मायनस मायनस तो +1 होऊन जाईल. 1 × 3/2 1च राहणार आहे. फायनल आन्सर तुम्हाला मिळतं आहे 1/3. 5 × 3/2 मायनस 2 टाइम्स 3 × 3/2 + 1. पुस्तकात बघू शकता तुम्ही, व्यवस्थित दिलेलं आहे सगळं. दुसरं एक्झाम्पल बघा. 0 to π/2 कोसाईन. आता ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला मिळतो आहे 1 - कॉसाईन थिटाचा फॉर्म्युला किंवा कोसाईन डबल थिटा असेल तर तुम्हाला डायरेक्टली त्याला कन्वर्ट करता येईल तुम्हाला, कारण 1 - cos 2 थिटा तुम्हाला डायरेक्ट 2 sin² थिटा मिळतो आहे. म्हणजे जो अँगल दिलेला आहे तो रिड्यूस टू हाफमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच बघा इंटिग्रल आय दिलेला होता रूटमध्ये 1 - कोसाईन 4x 0 to π/2, म्हणजेच तुम्हाला मिळते रूट 2 sin² 2x. फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला.
आता एची किंमत काय होती तुमची 4x होती, म्हणून तो डिवायडेशनला 2 घेतला तर 2x मिळतो आहे. सो √2 इंटिग्रल 0 to π/2 sin 2x मिळतो आहे. आणि sin 2x इंटिग्रल मिळते कोसाइन 2x. √2/√2 अप्पर लिमिट टाकलं तुम्ही, कोसाइन 2 × π/2 मायनस कोसाइन 0. कोसाइन पाय असतो तुमचा -1 आणि कोसाइन 0 असतो परत 1, म्हणजे -1 किती झाला तुमचा -2. ऑलरेडी साईन ज्यावेळेस इंटिग्रल घेतलं त्यावेळेस निगेटिव्ह साईन त्या ठिकाणी दिलेलं होतं. निगेटिव्ह परत तो पॉझिटिव्ह होऊन जातो, म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर √2 मिळते. तिसरा इंटिग्रल बघा, कॉस क्यूब. मग डायरेक्ट फॉर्म्युला तर नाही तुम्हाला कॉस क्यूब इंटिग्रलचा, मग त्याला कन्वर्जन केलं. फॉर्म्युला काय होता तुमचा 4 कोसाइन कॉस क्यूब एक्सचा कोसाइन 3 थीटाचा फॉर्म्युला तुमच्याकडे होता. 4 कॉस क्यूब थीटा प्लस 3 कोसाइन थीटा. मग त्याला 1/4ने डिवाइड केलं तर कॉस क्यूबची सेपरेट व्हॅल्यू तुम्हाला दिसते कन्वर्जनमध्ये. 1/4 कोसाइन 3 थीटा प्लस 3 कॉस थीटा. 1/4 बाहेर काढून घेतला. कोसाइनचं इंटिग्रल काय मिळतं आहे तुम्हाला sin 3x/1/3, किंवा त्याला 1/3ने मल्टिप्लाय केलं. 3 टाइम्स कॉसचं इंटिग्रल मिळते sin 0 to π/2 पुटअप केलं तर बघा अप्पर लिमिट टाकलं तुम्ही π/2, 1/3 sin 3 π/2 प्लस 3 sin π/2 मायनस 1/3 sin 0 प्लस 3 टाइम्स sin 0. मग sin 3 π/2 बघा -1 मिळतो आहे आणि sin π/2 +1 मिळतो आहे. त्या किमती टाकलेल्या आणि शेवटी दोघांसाठी 0 लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे -1/3 + 3 आणि ब्रॅकेटच्या बाहेर तुमचं 1/4. फायनल आन्सर सिम्प्लिफाय करून किती मिळतं आहे तुम्हाला 2/3. चौथं एक्झाम्पल बघा. खाली तुम्हाला सगळ्या टॅनच्या टर्म्स आहेत, क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि वरती sec² x दिसतं आहे इंटिग्रेशनमध्ये. म्हणजेच तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड या ठिकाणी यूज करायची, जी आपण तिसऱ्या युनिटमध्ये घेतलेली होती. मग ज्यावेळेस सबस्टिट्यूशन करणार त्यावेळेस लिमिट्स ऑफ इंटिग्रेशनसुद्धा चेंज होतील. मग tan xची किंमत जर t पुटअप केली तर sec² x dxची किंमत काय मिळते dt मिळते. मग एक्सची किंमत जर 0 to π/4 व्हॅरी होती तुमची. मग ज्यावेळेस x इज इक्वल टू 0, tan 0 किती असतो 0 आणि tan π/4 किती मिळेल तुम्हाला 1 मिळतो. म्हणजेच t व्हॅरीज फ्रॉम 0 to 1. सो ओरिजिनल इंटिग्रल I इज रिड्यूस टू 0 to 1 1/2 t² + 4t त्या प्रॉब्लेममध्ये वरती 5 दिसतो आहे, परंतु खाली घेताना सोडवताना तुम्हाला 4 दिलेला दिसतो आहे तिथं, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथं. ठीक आहे. जे आपण चूज केलेले आहे सॉल्ड एक्झाम्पल्स बऱ्याचशा तुम्हाला चुका सापडतील त्या ठिकाणी. ठीक आहे. त्याने 4t कन्सिडरेशन करून घेतलेलं आहे, कारण tan xची किंमत t घेतली. आपण त्या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन केलं तर तुम्हाला 2t² + 4t + 1, कारण तिथं 5 tan x दिलेला आहे, म्हणजे तिथं 5t पाहिजे होता. असू द्या, चला ठीक आहे. मग 2 जर बाहेर काढून घेतला तर 1/2. तिसरी टर्म ॲडजस्ट केली +1 -1 आणि +½ प्रत्येक टर्मला 2ने डिवायडेशन केल्यामुळे आलेलं आहे ती टर्म. मग तुम्हाला t + 1 ब्रॅकेट स्क्वेअर -1 अपॉन √2 त्याचा ब्रॅकेट वर्ग. मग x² - a² मिळतो आहे. 1/2 पहिल्यांदा आहेच ऑलरेडी. सो 1/2a x log of x - a डिवायडेड बाय
एक्स प्लस ए हा फॉर्म्युला वापरला, मग टी प्लस वन मायनस वन अपॉन रूट टू, खाली तुमच्या लॉगमध्ये डिनॉमिनेटरला टी प्लस वन प्लस रूट टू आणि 0 to 1 अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. सिम्प्लिफिकेशन केल्यावर तुम्हाला दिसतं इथे 0 to 1 लिमिट टाकलं काय मिळतं आहे, टीची किंमत 1 टाकल्यावर तुम्हाला दिसणार आहे आणि 0 टाकल्यावर काय मिळणार आहे. चेंजेस बघा, 1/2 एची किंमत 1/√2 होती, √2 वरती घेऊन घेतला आणि खाली 4 घेऊन घेतला म्हणजे 2 × 2. तर फायनल आन्सर तुम्हाला काय दिसतंय बघा, 2 लॉगची वजाबाकी दिसते. मग शेवटी त्याने डिवायडेशनला करून घेतला, डिवायडेशनला केलं आणि नंतर मल्टिप्लिकेशन करून ते उत्तर लिहिलेलं आहे. चला पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे, लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटिग्रल काय 1 to 2 dx, त्याला आय म्हटलं. लॉग एक्स बाजूला घेतला मी, 1/x² बाजूला लिहिला, म्हणजे तुम्हाला बाय पार्ट्स रूल त्या ठिकाणी कमीत कमी यूज करता येईल. आलं लक्षात. मग बाय पार्ट्स रूल यूज करताना लक्षात घ्या, जे इंटिग्रल व्हॅल्यू आहे ती पूर्णपणे घ्यायची आणि मग ब्रॅकेट देऊन त्याला अप्पर लिमिट आणि लोअर. असं होणार नाही की यू फंक्शन बाजूला सोडून दिलं तर डेफिनाईट इंटिग्रलमध्ये तुम्हाला परफेक्ट व्हॅल्यूज हे आन्सर असणार, व्हेरिएबल एक्समध्ये किंवा प्लस सी ॲड करून ते आन्सर लिहायचं नाही आहे. अब बाय पार्ट्स रूलनुसार आपण घेतलं लॉग एक्स इंटिग्रल 1/x² dx आणि टोटल ब्रॅकेटला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट टाकलं आहे. पुन्हा इंटिग्रल 1 to 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटिग्रल ऑफ 1/x² dx आणि पुन्हा dx टोटल याचं इंटिग्रेशन. 1/x² याचं इंटिग्रल होईल -1/x, दोघं ठिकाणी टाकले, मायनस मायनस त्या ठिकाणी प्लस होऊन गेलं, लिमिट आपण शेवटीच टाकलेलं आहे. तर चौथी ओळमध्ये तुम्हाला दिसतं आहे -1/x लॉग एक्स, टोटल इंटिग्रल टाकलं आहे 1 to 2 प्लस इंटिग्रल 1/2 मायनस मायनस तो प्लस झाला. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडिशन करून घेतील, कारण 1/x ब्रॅकेटमध्ये -1/x आहे, म्हणजे वजाबाकी केल्यानंतर 0 होऊन जाईल. पण तसं करू नका. आपण जो रूल वापरणार आहेत बाय पार्टचा तो करेक्टली त्या ठिकाणी अप्लाय झालेला असला पाहिजे. मग 1/x² इंटिग्रल काय मिळतं तुम्हाला -1/x, किंवा तुम्ही फॉर्म्युला जरी वापरला x⁻n चा विथ -2 साठी यांची व्हॅल्यू -2 घेतली तरी तुम्हाला चालेल. मग आता आपण लिमिट्स लावू, -1/x इंटिग्रल त्याचे उत्तर आणि 1 to 2 अप्पर आणि लोअर लिमिट टाकूया. आता अप्पर लिमिट 2 टाकू आपण, -1/2 log 2 पहिल्या इंटिग्रलसाठी मायनस नंतर 1 केलं मी, -1/1 log 1, log 1 0च मिळणार आहे. आणि दुसऱ्या आन्सरसाठी आपण प्लस अप्पर लिमिट टाकलं -1/2 मायनस -1/1, -1/2 log 2, log 1 0 म्हणजे पूर्ण टर्म 0 झाली, -½ आणि मायनस मायनस +1, म्हणजेच तुम्हाला काय मिळतं आहे -½ +1 किती मिळतो आहे तुम्हाला 1/2, -1/2 log 2 ही टर्म नंतर लिहिली निगेटिव्ह असल्यामुळं. मग फायनल आन्सर काय मिळालं तुम्हाला 1/2 1 - log 2. पुढचं गणित 0 to π/2 इंटिग्रल काय दिलं आहे कोसाइन डिवायडेड बाय 1 + cosine x + sin x. मग वरती फॉर्म्युला तुम्हाला आता खाली जी ॲडजस्टमेंट टर्म शिकलेली ती बघा, 1 + cos x डिनॉमिनेटरला 2 cosine² x/2
वरती फॉर्म्युला लिहिला तुम्ही सब मल्टिपल अँगलमध्ये कोसाइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि पुन्हा साइन एक्सचा फॉर्म्युला लिहिला 2 साइन एक्स बाय 2 इंटू कोसाइन एक्स बाय 2. सो 0 टू पाय बाय 2 सिम्प्लिफिकेशन करत आपल्याला काय मिळालं लास्ट ओळला बघा 1 मायनस टॅन एक्स बाय 2 पर्यंत आलेलो होतो आपण. मग सिम्प्लिफिकेशनमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला 1चं इंटिग्रल एक्स टॅन एक्स बाय 2चं इंटिग्रल असते लॉग सेक एक्स बाय 2. आता या ठिकाणी एक्सला कोइफिशियंट 1/2 आहे म्हणून 1/2ने डिवाईड करायचं आहे. मग लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट तिथं पुटअप केलं. लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकलं π/2 मायनस लॉग हा जो 1/2 होता डिनॉमिनेटरचा तो मल्टिप्लाइड होऊन गेला 2 टाइम्स लॉग सेक π/4 आणि आता 0 टाकू आपण किंमत. सो 0 मायनस 2 लॉग सेक 0. आता कोसाइन 0 किती मिळतोय तुम्हाला सेक 0 1 मिळतोय आणि लॉग 1ची किंमत 0 मिळते म्हणून तुम्हाला ती किंमत 0 दिसते. आणि सेक π/4ची किंमत कोसाइन π/4 1/√2 असतो म्हणून त्या ठिकाणी लॉग √2 दिसतोय तुम्हाला. सिम्प्लिफिकेशन करून काय मिळते उत्तर मग π/4 मायनस लॉग √2. शेवटचं गणित बघा इंटिग्रेशन. आता अंडररूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतोय म्हणून फॉर्म्युला तुम्हाला किंवा जे सबस्टिट्यूशन स्टँडर्ड होतं त्यामध्ये तुम्हाला एक्स इज इक्वल टू साइन थिटा पुटअप केल्यावर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला dx बरोबर कोसाइन थिटा डी थिटा कोसाइन डी थिटा. मग ज्यावेळेस एक्सच्या किमती 0 टू 1/2 मिळत आहे त्यावेळेस आपल्याला एक्सची किंमत 0 टाकल्यावर साइन 0 किती मिळतो आहे 0. परंतु 1/2 पुटअप केल्यावर तुम्हाला थिटाची किंमत काय मिळणार आहे π/6 कारण साइन थिटा इज इक्वल टू 1/2 व्हॅल्यू किंवा असते π/6ला असते किंवा आपण त्याला 30 डिग्री म्हणू. सो 0 टू π/6 कॉस थिटा डी थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू कसली कोसाइन 2 थिटाची. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जो रूटमध्ये तो बाहेर येताना कॉस स्क्वेअर थिटा होईल म्हणजेच कॉस थिटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा कॉस थिटा कॅन्सल होऊन जाईल म्हणजे तुम्हाला 1 कोसाइन 2 थिटा वरती येताना तो सेक 2 थिटा मिळाला म्हणजेच लॉग ऑफ सेक एक्स काय मस्त तुमचं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स हे त्याचा आन्सर आहे. मग लॉग ऑफ सेक 2 थिटा प्लस टॅन 2 थिटा इंटू 1/2 कारण 2 थिटा दिलेला आहे म्हणजे थिटाचा कोइफिशियंट 2 दिला आहे म्हणून त्याने डिवायडेशन केलं 1/2 बाहेर काढून घेतला. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पुटअप करू. आता अप्पर लिमिट टाकलं तुमचं π/6 मग लॉग ऑफ सेक 2 टाइम्स π/6 प्लस टॅन 2 टाइम्स π/6 मायनस लॉग सेक 0 प्लस टॅन 0 1/2 टाइम्स सेक π/3 प्लस टॅन π/3. आता सेक π/3ची व्हॅल्यू तुम्हाला समजते कारण कोसाइन π/3 व्हॅल्यू असते 1/2 म्हणून सेकची व्हॅल्यू 2 आणि टॅन π/3ची व्हॅल्यू दिली आहे √3. फायनल आन्सर काय मिळाला दुसरा जो ब्रॅकेट होता तुमचा लॉग 1 कारण सेक 0 1 होतो आहे कारण कोसाइन 0 1 होता तुमचा टॅन 0 तर ऑलरेडी 0 मिळतो आहे म्हणून काळजीपूर्वक एक एक व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर दिसते 1/2 लॉग 2 प्लस √3. मग आजच्या दिवस आपण एवढेच एक्झाम्पल बघू पुढच्या वेळेस आपण
एक्झरसाइज किंवा काही सॉल्ड एक्झाम्पल जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघू. ओके, थँक्यू.